नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. नेहमी तरुण दिसण्यासाठी घरगुती उपाय. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत असे काही सोपे, नैसर्गिक आणि घरगुती उपाय जे तुम्हाला दीर्घकाळ तरुण, ताजेतवाने आणि सुंदर दिसण्यास मदत करतील. तर मित्रांनो, आजकाल प्रत्येकालाच वाटत असतं की आपली त्वचा चमकदार दिसावी, चेहऱ्यावरती सुरकुत्या येऊ नयेत, वय वाढलं तरी चेहऱ्यावर तेच कायम राहावं. पण धावपळीचे जीवन, चुकीचा आहार, अपुरी झोप आणि ताणतणाव यामुळे चेहऱ्यावर वय लवकर दिसू लागतं. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे असे काही घरगुती उपाय जे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देतील आणि तुम्हाला आतून निरोगी ठेवतील. तर चला मग आज आपण सुरुवात करूया. पहिला उपाय. आपल्या शरीरामध्ये पाण्याची खूप कमतरता असते, त्यासाठी भरपूर पाणी प्या. तर मित्रांनो, आपल्या शरीराला पाणी म्हणजे एक अमृत आहे. दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणे खूप गरजेचे आहे. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं आणि त्वचा हायड्रेट ठेवतं. ज्यांची त्वचा कोरडी दिसते त्यांचा चेहरा निस्तेज वाटतो. त्यांनी नियमित पाणी प्यायला सुरुवात केली तर काही दिवसातच फरक जाणवेल. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. दुसरा उपाय. पुरेशी झोप घ्या. रात्रभर जागरण, मोबाईलचा जास्त वापर आणि अपुरी झोप यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळी वर्तुळे येतात. दररोज 7 ते 8 तास शांत झोप घेणे शरीरासाठी खूप आवश्यक आहे. आपली झोप पूर्ण झाली की त्वचा स्वतःला रिपेअर करते आणि आपला चेहरा सुंदर आणि फ्रेश दिसतो. म्हणून झोपेला कधीही कमी महत्त्व देऊ नका. तिसरा उपाय. घरगुती फेस पॅक बनवा. आता आपण जाणून घेऊया असा फेस पॅक जो त्वचेला नैसर्गिक ग्लो देतो. एका वाटीत 2 चमचे बेसन, 1 चमचा दही, थोडी हळद, मध हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा. हा फेस पॅक त्वचेवरील डेड स्किन काढतो आणि चेहरा उजळ बनवतो. आठवड्यातील 2 वेळा हा उपाय नक्की करा. चौथा उपाय. ताणतणाव कमी करा. ताणतणावाचा परिणाम फक्त मनावर नाही तर चेहऱ्यावरती सुद्धा दिसतो. जास्त स्ट्रेस घेतल्याने चेहरा थकलेला दिसतो. म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा. थोडं ध्यान करा, योगा करा, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आपलं आनंदी मन हेच आपले खरे सौंदर्य आहे. पाचवा उपाय. योग्य आहार घ्या. त्वचा सुंदर ठेवायची असेल तर बाहेरून नाही, आतून शरीर निरोगी असणे खूप महत्त्वाचे आहे. दररोज फळे खा, हिरव्या भाज्या खा, ड्रायफ्रूट्स खा. विशेष म्हणजे आवळा, गाजर, डाळिंब आणि बदाम त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. जंक फूड आणि जास्त तेलकट पदार्थ टाळा. सहावा उपाय. रोज व्यायाम करा. रोज व्यायाम केल्याने आपल्या शरीरामध्ये रक्तभिसरण चांगले होते. यामुळे त्वचेपर्यंत योग्य प्रमाणामध्ये ऑक्सिजन पोहोचते. रोज फक्त 20 ते 30 मिनिटे चालणे किंवा चाला. योगा करणे पुरेसे आहे. सातवा उपाय. चेहऱ्याची मसाज करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी नारळ तेल, बदाम तेलाने हलक्या हाताने चेहऱ्याची मसाज करा. यामुळे काय होतं, त्वचा मऊ राहते आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. आठवा उपाय. सूर्यप्रकाशापासून संरक्षण. जास्त उन्हात फिरल्याने त्वचा काळी पडते आणि लवकर वय आपलं दिसू लागतं. म्हणून बाहेर जाताना आपल्या चेहऱ्याला स्कार्फ बांधा, झाकून ठेवा आणि त्वचेची काळजी घ्या. नववा उपाय. सकारात्मक विचार ठेवा. कसं असतं मित्रांनो, मन आनंदी असेल तर चेहरा आपला आपोआप सुंदर दिसतो. नेहमी सकारात्मक विचार करा, नेहमी हसा, आनंदी राहा आणि खरे सौंदर्य हे मनातूनच येते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे उपाय तुम्हाला कसे वाटले? जर तुम्हाला हे उपाय आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जे तुम्हाला तरुण दिसण्यासाठी हे उपाय सुंदर दिसण्यास मदत करू शकतात. हे उपाय नियमित करा. स्वतःमध्ये होणारा बदल अनुभवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. अशीच माहिती तुमच्या उपयोगी येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.